भारतात समांतर अर्थव्यवस्था चालवली जाते, याची आपल्याला कल्पना तरी आहे का? आणि या अर्थव्यवस्थेचं नाव आहे हलाल अर्थव्यवस्था. सध्या हलाल सर्टिफिकेटचा एक वाद चर्चेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या काही उत्पादनांनी हलाल प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलंय. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आलंय आणि या संदर्भात सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र सुद्धा समोर आलेलं आहे. त्यानुसार 19 मार्च 2025 या दिवशी हे प्रमाणपत्र दिल्याचा संदर्भ आहे आणि 18 मार्च 2028 पर्यंत ते ग्राह्य असल्याचं त्यात म्हटलेलं आहे. जमियत उलेमा ए हिंद या संस्थेकडून हे प्रमाणपत्र वितरित झालेलं आहे. गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच हा मुद्दा बाहेर आल्यामुळे राजकीय वाद सुद्धा पेटलेला आहे. गोकुळचं दूध, तूप, लोणी, दूध पावडर हे मोठ्या प्रमाणात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्की, जॉर्डन, सिरिया या आखाती देशांमध्ये विकलं जातं. या देशांच्या व्यापार नियमानुसार हलाल प्रमाणपत्र असल्याविना तिथे हे अन्नपदार्थ विकता येत नाही. त्यामुळे हे प्रमाणपत्र घेतलंय असं उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेण्यात आलंय. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद का बाहेर आला हा विषय आपण जरा बाजूला ठेवू, पण हलाल अर्थव्यवस्था ही आपल्या देशासाठी किती घातक आहे हे समजून घेऊ. शुद्ध शाकाहारी असलेल्या दुग्धजन्य उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता काय असा प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण विचारतायत आणि तो योग्य आहे. पण याला काही जणांनी उलटा प्रश्न केलाय की अरब देशातून आपल्याकडे इंधन आणि तेल विकत घेतलं जातं, ते आपल्याला चालतं, मग हलाल प्रमाणपत्राचा आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? हा अत्यंत बालिश आणि मूर्खपणाचा असा प्रश्न आहे. मुळात हलाल प्रमाणपत्राच्या आडून तो पैसा कशासाठी वापरला जातो याविषयी आपल्याला काही माहिती आहे का? ती घेणं गरजेचं आहे आणि तेच आजच्या भागातून मी सांगणार आहे. हलाल अर्थव्यवस्था कशी चालवली जाते हे आधी समजून घेऊ. आता इस्लामनुसार हलाल आणि हराम असे दोन प्रकार आहेत. हलाल म्हणजे जे वैध आहे. पूर्वी हलाल हे केवळ मांसापुरतं मर्यादित होतं, मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनं, औषधं, अगदी गृहसंस्था याच्यात हलाल प्रमाणपत्र हे आलेलं आहे. थोडक्यात हलाल प्रमाणपत्र म्हणजे जे इस्लामनुसार प्रमाणित आहे अशा आशयाचं एक प्रमाणपत्र व्यावसायिकांना घ्यावं लागतं. हा वाद सुरू झाल्यानंतर गोकुळ दुधाचा मी हलाल प्रमाणपत्राची माहिती वाचत होते. बऱ्याच ठिकाणी मी त्याविषयी माहिती वाचली आणि प्राच्यम युट्यूब चॅनलवर काही महिन्यांपूर्वी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले रमेश शिंदे यांची एक मुलाखत मी पाहिली. त्यामध्ये त्यांनी हलाल अर्थव्यवस्था नेमकं काय आहे हे सगळं सांगितलंय आणि हलाल प्रमाणपत्रामागचं जे सत्य आहे ते सुद्धा यातून समोर येतं. तर हलाल अर्थव्यवस्था नेमकी काय आहे, ती कधी सुरू झाली हे समजून घेऊ. 2013 मध्ये मलेशियात पहिली हलाल कॉन्फरन्स पार पडली. त्याआधी काही काळ केरळमध्ये इस्लामिक बँकेची एक शाखा सुरू झाली. आता त्यांची बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे वेगळी आहे, शरीयत कायद्यानुसार चालते. त्यांच्यामध्ये व्याज देणं हे हराम मानलं जातं. मग आता शरीयत कायद्यानुसार 6 ते 10% इन्कम हे तुम्हाला मशिदीत जमा करावं लागतं. मग मशिदीत जमा झालेलं इन्कम हे इस्लामिक बँकेत जातं. मग ज्याला पैसे पाहिजेत त्याला ती बँक पैसा देते. उदाहरणार्थ 100 रुपये एखाद्या व्यक्तीला जर दिले तर ती व्यक्ती 200 रुपये किंवा तिला जेवढे पाहिजे तिच्या मर्जीनुसार ते बँकेला परत करते. आता डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी या इस्लामिक बँकेच्या सगळ्या व्यवहाराविरोधात एक याचिका दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात जर आरबीआय आहे आणि आरबीआय नुसार सगळ्या बँकांसाठी काही नियम लागू आहेत, तर मग इस्लामिक बँकेचे नियम हे वेगळे कसे असू शकतात आणि ते भारतात चालणार नाहीत. कोर्टाने सुद्धा याला विरोध केला आणि त्यानंतर इस्लामिक बँक आपल्याकडे बंद झाली. मग पुढे कन्झ्युमर राईट्स मध्ये या लोकांनी उतरायचं ठरवलं आणि त्यातूनच हलाल सर्टिफिकेटची संकल्पना ही पुढे आली, म्हणजे 2013 मध्ये. आता भारतात हे सर्टिफिकेट कोण देतं तर जमियत उलेमाए हिंद, जमियत उलेमाए महाराष्ट्र, हलाल सोसायटी ऑफ इंडिया, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस या 4 इस्लामिक संघटना यासाठी कार्यरत आहेत. आणि
त्यांनी संमत केलेलं प्रमाणपत्र हे हलाल प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. पण या संघटना काही कायदेशीर नाहीयेत. प्रत्येक सर्टिफिकेटसाठी 60,000पासून पुढे पैसे आकारले जातात. सर्टिफिकेट रिन्यू करायचं असेल तर त्यासाठी 15,000 ते 20,000 एवढे पैसे आकारले जातात. आता यात सुद्धा गंमत आहे. उदाहरणार्थ हल्दीराम ही कंपनी आहे, तर हल्दीराम कंपनीला सर्टिफिकेट मिळत नाही. हल्दीरामचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत, उदाहरणार्थ 100 प्रोडक्ट्स जर असतील तर प्रत्येक प्रोडक्टसाठी 60,000चं वेगळं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. म्हणजे त्याचा हिशोब तुम्ही करा, म्हणजे त्या संघटनेला, इस्लामी संघटनेला किती पैसे आपण देतो. म्हणजे एका ट्रस्टच्या माध्यमातून या इस्लामी संघटना किती प्रॉफिट कमावतात हे आपल्या लक्षात येईल. आता इथे अमेरिकेतली एक घटना सांगते, त्यावरून लक्षात येईल की इतर व्यावसायिकांना हे हलाल सर्टिफिकेट घ्यायला कसं भाग पाडलं गेलं. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एका तुरुंगात काही मुस्लिम कैदी होते. त्यांनी सरकारला अशी विनंती केली की आमचा रमजानचा महिना चालू आहे, आम्ही रोज तुरुंगातलं जेवण जेवतो, पण आमचा रमजानचा महिना आहे तर आम्हाला बाहेरचं जेवण मिळावं. मग सरकारने सुद्धा मानवतेचा विचार केला आणि त्यांची विनंती मान्य केली. मग त्या कैद्यांना महिनाभर बाहेरचं जेवण येत होतं. 1 महिन्यांनी त्या कैद्यांनी सरकारला नोटीस पाठवली की तुम्ही आम्हाला बाहेरचं जेवण दिलं ते ठीक आहे, पण ते हलाल सर्टिफाईड होतं का? त्यानंतर अमेरिकेतल्या मॅकडॉनल्ड्सवर पहिली केस करण्यात आली आणि ती होती $7 मिलियन. मुस्लिम संघटना ती केस जिंकले, कारण त्यांना, त्या कैद्यांना जे जेवण दिलं गेलं होतं ते हलाल सर्टिफाईड नव्हतं. मॅकडॉनल्ड सारख्या मोठमोठ्या कंपन्यांना जर एवढा मोठा लॉस हलाल सर्टिफिकेट नाही म्हणून सहन करावा लागत असेल तर त्यांच्यासाठी तो धक्का होता. मोठ्या कंपन्यांसाठीच हा लॉस इतका मोठा होता की छोट्या कंपन्यांचं तर काही विचारायलाच नको. बरं, अनेक जणांना हलाल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय हेच माहिती नव्हतं. मग एका मौलानाने असं सांगितलं की अगदी सोपं आहे, तुम्ही हलाल सर्टिफिकेट घ्या म्हणजे तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. त्यानंतर अजून एक हलाल कॉन्फरन्स पार पडली. त्यात असा फतवा काढण्यात आला की 57 मुस्लिम देश जे आहे तिथे बाहेरच्या देशातून जे येईल ते हलाल सर्टिफाईडच असलं पाहिजे. जर हलाल सर्टिफाईड नसेल तर तुम्हाला त्या देशामध्ये काहीही विकता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे भारतातल्या ज्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा इस्लामिक कंट्रीमध्ये जर काही विकायचं असेल तर त्यांच्यासाठी हलाल सर्टिफिकेट घेणं हे अनिवार्य झालं. म्हणजे एक प्रकारे भारतीय व्यावसायिकांवर प्रेशर टाकण्यात आलं. मग भारतातल्या व्यावसायिकांनी असा विचार केला की हिंदू ग्राहकांसोबत आपले मुस्लिम ग्राहक जर वाढणार असतील तर मग हलाल सर्टिफिकेट घ्यायला काय हरकत आहे. आणि असेही आपले हिंदू ग्राहक जे असतात ते साधी एक्सपायरी डेट सुद्धा बघत नाही, मग हलाल सर्टिफिकेटचा लोगो कुठून बघणार. म्हणजे एक प्रकारे हिंदू ग्राहकांना गृहीत धरलं गेलं आणि अशा पद्धतीने हलाल सर्टिफिकेट, हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर हावी झाली. आपल्या वस्तूंना हलाल प्रमाणित करण्यासाठी या व्यावसायिकांना संशयास्पद प्रमाणपत्र देणाऱ्या इस्लामिक संघटनांना लाखो रुपये द्यावे लागतात. मग हे व्यावसायिक हा पैसा कोणाकडून वसूल करतात? अर्थातच ग्राहकांकडून. त्यामध्ये हिंदू ग्राहक सुद्धा आला. म्हणजे एक प्रकारे हिंदू ग्राहक सुद्धा हलालसाठी पैसा देतो. आता हलाल प्रमाणपत्राकडून मिळालेला जो काही पैसा आहे तो भारतातल्या आणि विदेशातल्या दहशतवादासाठी आणि इस्लामचा विस्तार करण्यासाठी वापरला जातो. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून आखलेला हा एक कट आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हीच ठरवा की हलाल सर्टिफिकेट हे योग्य की अयोग्य. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.